देशात झालेल्या लोकसभा निवडणूक निकालानंतर राजकीय घडामोडींना वेग आलेला असून भाजप प्रणित एनडीए तसंच विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या आज दिल्लीत बैठका पार पडत आहेत। महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महायुतीला अनपेक्षित असा फटका बसला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत 4 जागा लढवून केवळ 1 जागा जिंकता आली। दरम्यान निकालानंतर दिल्लीत होणाऱ्या एनडीएच्या बैठकीत अजित पवार जाणार नसल्याची माहिती आहे आणि त्यामुळे अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा आहेत। तर दुसरीकडे इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरे जाणार नसल्याची माहिती समोर आली होती। काल त्यांनी भर पत्रकार परिषदेत बैठकीला जाणार असं सांगितलं होतं, मात्र आता ते बैठकीला जात नसल्यानं चर्चांना उधाण आलंय। महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महायुतीला अनपेक्षित असा फटका बसलाय। तर यातही अजित पवारांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी सर्वात वाईट होती। राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत 4 जागा लढवून केवळ 1 जागा जिंकता आली। दरम्यान निकालानंतर दिल्लीत एनडीएची महत्त्वाची बैठक बोलवण्यात आलेली आहे। या बैठकीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार जाणार नसल्याची माहिती आहे। बारामतीच्या पराभवानं अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं असल्याचं बोललं जातंय। पुढे बघत काल लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये देशपातळीवर भाजपला मोठा धक्का बसलाय। तर महाराष्ट्रात सत्ताधारी महायुतीचा दारुण पराभव झालाय। या पराभवानंतर महाराष्ट्रातील महायुतीमधील घटक पक्षांमधून आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे आणि याची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून झाली असून बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या झालेल्या पराभवानंतर अमोल मिटकरी यांनी भाजपा आणि शिवसेनेवर आरोप केलाय। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांना केवळ अजितदादांची मतं मिळाली, मात्र त्यांना भाजपा आणि शिंदे गटाची मतं ट्रान्सफर झाली नाहीत असा दावा मिटकरी यांनी केलाय। असे निकाल लागतील अशी अपेक्षा आम्हाला नव्हती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्हाला फार कमी वेळ भेटला। कमी वेळामध्ये आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला। थेट आपण अमोल मिटकरी यांच्याशी बोलूयात। अमोल मिटकरीजी, आपला थेट आरोप काय? खास करून जर आपण लक्षात घेतलं, महाराष्ट्रात एकूण 5 जागा, तुम्हाला खरंच मित्र पक्षांची मदत मिळाली नाही? आम्हाला आमच्या बारामती लोकसभेमध्ये आमचा विजय होईल। रायगड आणि शिरूर या तिन्ही जागेवर आम्हाला प्रचंड विश्वास होता। नाशिकची जागा जर आम्हाला मिळाली असती तर ती जागा सुद्धा आम्ही निवडून आलो असतो आणि जर पराभव होईल तर तो अगदी तोकड्या मतांनी 5-10 हजार 15,000 20,000च्या फरकानं होईल असा एक अंदाज दुसरा पण आम्ही वटवून ठेवला होता। पण मला सांगा, इतक्या ताकदीनं काम करणारा एखादा महाराष्ट्रातला नेता, ज्यांनी त्या बारामतीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात विकास कामं केली आणि त्या एवढ्या मोठ्या नेत्याला 1,58,000 मतांचा पराभव, म्हणजे हे काय दर्शवतं चित्र? आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही तिथले प्रमुख नेते होते त्यांनी काम केलं की नाही याचंही चिंतन केलं पाहिजे। जे मित्रपक्ष म्हणून आम्ही अपेक्षित धरलं होतं, म्हणजे मग दौंड विधानसभा आहे तिथं कांचन कुल यांना किती मतं होती, तिथून मतांचा लीड दिसत नाही आहे कुठे। पुरंदर मधून मत लीड दिसायला अपेक्षित होतं। भोरवेल्ला, मुळशी, खडकवासला या भागातला लीड असता तर आमची शीट पराभूत जरी झाली असती तर थोडक्यात मतांनी 1.5 लाख मतांनी होते। याचा अर्थ आमच्या सोबत काय झालेला आहे या मताचं मी स्पष्ट आहे आणि हे माझं वैयक्तिक मत आहे। हे पक्षाचं मत असेल की नाही हे मी सांगू शकत नाही, पण हे माझं वैयक्तिक मत आहे। अमोलजी, हे तुमचं फक्त बारामतीच्या जागेच्या बाबतीत म्हणणं आहे की इतरही 4 जागांच्या बाबतीत असं आपलं म्हणणं आहे? बघा, एक लक्षात घ्या की 10 जागा भारतीय जनता पार्टीच्या निवडून आल्या। त्या ठिकाणी आम्ही प्रामाणिकपणे काम केलं। जसं मी अकोल्यामध्ये आहे, अकोल्यामध्ये सुद्धा अनुप धोत्रे इथे भाजपचे निवडून आले। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून प्रामाणिकपणे काम केलं, कारण आम्हाला कमळाचं बटन दाबायला काही अडचण नव्हती। फक्त प्रश्न आहे की जो भाजपचा वोटर आहे तो वोटर राष्ट्रवादीला त्यांनी मतदान केलं की नाही, हे मतदान झालं असतं तर आमच्या सीट तिथे पराभूत झाल्या नसत्या। मग शिंदे गटांनी आम्हाला मतदान केलं की नाही याचंही चिंतन झालं पाहिजे। परवा बैठक आहे, त्यामध्ये मी स्पष्ट बोलेल की आमच्या मित्रपक्षांनी आम्हाला मतदान केलं की नाही यावर आम्हाला शंका आहे आणि जर तसं असेल ना तर मग पुढचे धोके आपण थोडंसं ओळखले पाहिजे। बरं, मग अमोलजी, तुम्ही कायम स्पष्ट बोलता, मला सांगा तुमचा थेट इशारा कोणाकडे? ठीक आहे, तुम्ही पक्षाची नावं घेतली, शिंदे गट आपण म्हणालात, इतर पक्ष म्हणालात, पण मग जर बारामतीच्या बाबतीत लक्षात घ्यायचं झालं तर काम कोणी केलं नाही? हर्षवर्धन पाटील आहेत, त्यांनी काम नाही केलं? मी सांगतो की जेवढ्या विधानसभा आहेत बारामती लोकसभेच्या अंतर्गत त्या कुठल्याही विधानसभेमध्ये आमचं काम झालं नाही, कुठल्याही। मग मी नेत्यांचं नाव घेत नाही, पण जर झालं असतं, प्रामाणिकपणे काम झालं असतं तर आमचा विजय नक्कीच होता। तो विजय कोणाचा बापही रोखू शकला नसता। म्हणजेच काम झालं नाही म्हणजे काम करणं या नेत्यांनी अपेक्षित होतं, हे तर थेट आहे ना? हो ना, त्यांच्याकडून ज्या ज्या ठिकाणी
फॉर एक्झाम्पल आता पुरंदर विधानसभा मतदारसंघ, आम्हाला काय वाटलं की इथे आम्ही लीड मध्ये जाऊ. दौंड मतदारसंघामध्ये आम्हाला लीड भेटेल, संघ तिथे लीड भेटेल, पण तिथे काहीच नाही भेटलं ना आम्हाला. आम्ही बरोबरीच चाललो आणि जी मतं आहेत ना ही अजित अनंतराव पवार या एका व्यक्तीच्या पुण्याची मतं आहेत. याच्यामध्ये दुसऱ्याचा कोणाचा वाटा नाही, कोणी वाटा सांगू पण नाही. खडकवासल्यामध्ये भीमराव तापकीर त्या ठिकाणी आमदार आहेत. खडकवासल्याचं मतदान कट टू कट झालं, नाहीतर सुप्रिया सुळे ताईंना ती मतदान पडण्याची अपेक्षाच नव्हती आम्हाला. ते सर्व मतदान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला होणं अपेक्षित होतं, पण तसं कुठं झालेलं दिसलं नाही. याचं चिंतन तर झालंच पाहिजे. पक्षाकडे मी भूमिका मांडणार आहे, मग माझ्यावर काही कारवाई झाली तर चालेल. जर आम्ही इतक्यात प्रामाणिकपणे महाराष्ट्रभर काम केलं असू आणि जर आम्हाला आमच्याच घरामध्ये फटका बसत असेल आणि जर तो दगाफटका म्हणजे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितल्यानंतर सुद्धा जर दगाफटका झाला असेल तर आपण सावध होणं फार गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आपण विधानसभेमध्ये पुढे जाऊ शकणार नाही. बरं, हे तुमचं वैयक्तिक मत आहे असं तुम्ही म्हणताय. तुमच्या भावना तुम्ही अजितदादांपर्यंत पोहोचवल्या, त्यांच्याशी कालपासून काही संवाद झालाय आपला? मी त्यांना मेसेजद्वारे ह्या भावना पोहोचवल्या. आमचा काही फोनवर संवाद झाला नाही, पण परवाला सकाळी 11 वाजता मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांची महत्वाची बैठक याच पार्श्वभूमीवर बोलावल्या गेलेली आहे. तिथं मी स्वतः ही भूमिका प्रांताध्यक्ष तटकरे साहेब आणि अजितदादा दोघांकडे पण मांडणार आहे, पक्षश्रेष्ठींकडे मांडणार आहे. बर, मला सांगा की दादा नाराज आहेत का? कारण असं कळतंय की दादा एनडीएच्या बैठकीला जात नाहीयेत. साहजिक आहे, इतका मोठा जर पराभव झाला असेल, अख्खं कुटुंब एकीकडे गेलं, रडगाणे झाले, त्याच्यानंतर तुम्हाला पैशाचा वाटप झाल्याचा आरोप झाला, पीडीसीसी बँकेचा आरोप झाला, इतकं त्या व्यक्तीला मानसिक त्रास दिल्यानंतर सुद्धा ज्यांच्याकडून अपेक्षा होती त्यांनी जर धोका दिला असेल तर काय मानसिकता असणार आहे? त्याच्यामुळे काय दिल्लीला जाऊनही काही आनंदोत्सव साजरा करण्यामध्ये रस काय मला सांगा ना. घरातली सीट गेली ना राव, म्हणजे घरातली म्हणजे आमचा प्रेस्टिज पॉईंट होता बारामती. आम्हाला बारामती, रायगड आणि शिरूर तीनही जागा आम्हाला काढायच्या होत्या. शिरूरमध्ये पण कोणी कोणी दगा फटका केला हे पण तपासलं पाहिजे. तर मी सांगतो, अमोल कोल्हे निवडून येऊ शकले नसते. 5 वर्षात त्यांचं कुठलंही काम नव्हतं. का हे झालं? बरं अमोलजी, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही असं म्हणता की बारामती लोकसभा मतदारसंघात तुम्हाला लीड नाही मिळाला, पण खडकवासला मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत, त्यांनी तिथं लीड दिल्याचं एकूण दिसून येते, तशी आकडेवारी सांगते. जी अपेक्षा आम्हाला होती ती अपेक्षा वोटर्सच बाहेर नाही पडले. टक्केवारी बघा ना. भीमराव तापकीरांनी काम केलंय तुमचं. कोणी? भीमराव तापकीरांनी काम केलं आपलं. केलं असेल तर अभिनंदन त्यांचं, पण एकट्या भीमराव तापकीरांनी काम केलं म्हणून नाही चालणार. सर्वांनी काम करायला पाहिजे होतं, सर्वांनी प्रामाणिकपणे काम करायला पाहिजे होतं. ते झालेलं दिसत नाहीये. ते झालं असतं विशालजी तर तुम्हाला खोटं सांगत नाही, आमची सीट 25,000 50,000 आली असती. आमच्या प्रत्येकाचं ते म्हणणं होतं की आमची सीट 50,000 25,000 मताच्या फरकाने निघणार. पहिल्या आघाडीपासून म्हणजे बॅलेट उघडलं तेव्हापासून आम्हाला कुठं आघाडी, एकदाच फक्त आघाडी भेटली. पण जो सुप्रियाताईंचा लीड वाढत गेला तर तो लीड परत याचं कामच नव्हतं. म्हणजे जिथे मतपेट्या इथल्या निघाल्या शहरी भागामधल्या, एक मान्य करतो ग्रामीण भागामध्ये उद्धव ठाकरे साहेब आणि पवार साहेबांच्या बद्दल सिंपती होती, ग्रामीण भागामध्ये होती. पण शहरी भागातला वर्ग तर सुजाण वर्ग असतो, ते काही भावनिकतेवर राजकारण करत नाहीत. तेव्हा राजकारण करतात विकासाच्या कामावर. इथं सुद्धा अजितदादांनी विकासाचे मुद्दे मांडले. आता चंद्रकांत दादांनी तुम्ही बघा पहिल्यांदा स्टेटमेंट दिलं होतं, वास्तविक त्या स्टेटमेंटची काही गरज नव्हती तिथे. हे पण फटके थोडेफार बसलेच ना. बरं मला सांगा, शिरूरच्या बाबतीत काय चुकलं, कोणी काम केलं नाही? बघा, गेल्या वेळी तुम्ही अमोल कोल्हेला निवडून आणण्यासाठी सगळी फौज लावली होती आणि खास करून तिथे दिलीप वळसे पाटलांनी जोरदार फौज लावली होती. मग यंदा दिलीप वळसे पाटलांनीच काम केलं नाहीये का शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकरता? नाही, आता ह्या गोष्टी पक्षाच्या अंतर्गतला विषय असल्यामुळे काही मला मीडियासमोर मांडणं बरोबर वाटत नाही, कारण मी राहतो. पण मला एक सांगायचं आहे की शिरूर लोकसभेमध्ये जर 6 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील तरी ती सीट कशी गेली हे पण चिंतन झालं पाहिजे ना. फक्त पवार साहेबाची भावनिकताच अमोल कोल्हेच्या पुण्य ते त्यांच्या कामी आली. ती पुण्य समजा ती पवार साहेबांनी भावनिक वातावरण तयार केलं म्हणून, कारण तिथं साहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे. पण वळसे पाटील साहेबांना मानणारा पण वर्ग आहे, वल्लभशेठ बेनके साहेबांना मानणारा पण वर्ग आहे. मग आमचे खेड आळंदीचे आमदार दिलीपण्णा मोहिते पाटील यांचा पण एक मोठा वर्ग आहे. एवढं सगळं असताना तरी पराभव का झाला हे पण चिंतन झालंच पाहिजे. म्हणजे अमोलजी थेट की पक्षाच्या शिस्तीप्रमाणे आता पराभवाची जबाबदारी हे निश्चित करणं आवश्यक आहे. पराभव आम्ही स्वीकारला आणि कालच सांगितलं लोकशाहीमध्ये जनता सर्वोच्च असते, ते पण आम्ही मान्य केलं. पण
शिरूरच्या बाबतीत बोलायचं झालं, जर सगळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत तिथे, त्यांनी खरं तर आपल्या उमेदवारासाठी काम करणं आवश्यक होतं. जर मतदान तुमच्या उमेदवाराला झालेलं नाहीये आणि ते समोरच्याकडे गेलं, म्हणजेच आमदारांनी काम केलं नाहीये किंवा आमदारांनी सांगून सुद्धा जनतेने त्यांना मतदान, तुमच्या उमेदवाराला मतदान केलं नाही. नेमकं काय? मला तरी असं वाटतं की ज्या आमदारांकडून आम्हाला अपेक्षा होत्या तिथे काम झालेलं नाही. जो लीड आम्हाला पाहिजे होता, कारण सीट निवडून येणं शक्यच नव्हतं. आढळराव पाटलांबद्दल पण वातावरण चांगलं होतं. मी स्वतः शिरूरमध्ये फिरलो आणि बैलगाडा शर्यत हा तिथला अत्यंत महत्वाचा विषय होता. अमोल कोल्हेची कुठलीही त्या ठिकाणी मला असं वाटलं नाही की ती इतक्या चांगल्या पद्धतीनं ते वन साईड सारखं होईल म्हणून. अमोल कोल्हे बाबतीत नाराजीचा सूर असताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्यांनी प्रामाणिकपणे काम केलं असेल त्याबद्दल माझं म्हणणं नाही, पण पक्षाच्याच काही आमदारांनी जर हात झटकले असतील, नाही तुमचं तुम्ही पाहून घ्या असं जर काही कातडी चोरून केलं असेल ना, तर याची दखल घेतली पाहिजे. आम्हाला शंकेला फार जागा मिळतात या निमित्तानं. या निकालातून तर आमच्या शंका जास्त बळावलेल्या आहेत. पण अमोलजी, जर शिरूरच्या बाबतीत आपण बोलायचं झालं तर तुम्ही जे म्हणताय ते निश्चितच गंभीर आहे असं नाही वाटत तुम्हाला? कारण याचे भविष्यातले परिणाम सुद्धा फार मोठे असू शकतात. कारण आता घोडा मैदान दूर नाहीये, विधानसभा आलीच आहे की तोंडावर. बिलकुल. याचे परिणाम काय बघा, परिणाम भोगायला मी एकटा तयार आहे, पण मी माझ्या नेत्याला इतकं डॅमेज करण्यासाठी जर कोणी प्रयत्न करत असेल, अजितदादांबाबतीत मी त्यांचा एक कट्टर समर्थक म्हणा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कट्टर अनुयायी म्हणा, मी तुम्हाला सांगतो कुठलाही धोका असेल तर मी पत्करायला तयार आहे. मला जर पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर कारवाई केली तरी मी ते स्वीकारायला तयार आहे. पण जे खरं आहे, जे वास्तव आहे ते निदर्शनास आणून देणं माझं कर्तव्य आहे. असं ताकाला जाऊन भांडं लपवणं हा मुळात मी शेतकऱ्याचा पिंड असल्यामुळे माझा तो स्वभाव नाही. पण घोडा मैदान जरी जवळ असलं तर मला असं वाटतं की ज्यांनी दगाफटका केला असेल ना, त्यांना त्या ठिकाणी आपण विधानसभेमध्ये त्यांना त्या ठिकाणी जबाब विचारू ना. शिरूरची जनता तर काही खोटी नाही बोलणार. अमोल कोल्हेची कॅपॅसिटी निवडून येण्याची नव्हतीच यावेळी, तुम्हाला सांगतो. पण अमोल कोल्हे निवडून कसे आले, कारण घात कुठं झाला याचं सुद्धा चिंतन परवाच्या बैठकीमध्ये झालं पाहिजे आणि मी ते करणार आहे. घात आपल्याच लोकांनी केला असं तुम्हाला म्हणायचंय? घात काही प्रत्येक वेळी शत्रू करत नसतात. काही शत्रू उघड असतात, काही शत्रू गुप्त असतात. त्याच्यामुळे कोण आहे कोण नाही हे येणारा काळ तुम्हाला सांगतो. येणाऱ्या काळात या सगळ्याची नावं मी स्वतः जाहीर करणार. बरं, मग अमोलजी, तुम्ही म्हणताय की मित्रपक्षांनी आपल्या उमेदवारासाठी काम केलं नाही, त्यांनी युतीचा धर्म पाळला नाही. मग असं असेल तर रायगडच्या जागेचं काय? रायगडची जागा मग ही सुनील तटकरेंनी स्वतःच्या जीवावर निवडून आणली असं म्हणायचं का? बारामतीच्या बाबतीत तुमचा प्रश्न होता. मी बारामतीच्या बाबतीत तुम्हाला ज्या ज्या पद्धतीनं सांगायचं ते सांगितलं. आता राहिला रायगडचा प्रश्न. रायगडमध्ये सुनील तटकरे साहेबांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. रायगड परिसरात सुद्धा मुस्लिम समाजाचे फतवे निघाले होते की मुस्लिमांनी मतदान करू नये महायुतीला. तरी मुस्लिमांची वोट बँक तटकरे साहेबांकडे राहिली. तटकरे साहेबांचं तिथलं गणित जे होतं ते अनेक वर्षापासून त्या ठिकाणी ते गणित त्यांनी यशस्वीरित्या पार पाडलं. तिथल्या जे काही आमदार होते ते त्यांच्या संपर्कात होते, तिथे प्रामाणिकपणे काम केलं महायुतीनं. तिथलं काम प्रामाणिकपणे झालं. बारामती लोकसभेमध्ये मात्र दगाफटका झाला. मग असं असेल तर उद्या मित्रपक्षांनी जर आपल्याला हा सवाल विचारला की बीडमध्ये पंकजाताईंचा जो काही पराभव झाला तिथं तर आपल्या गटाचे आमदार आहेत की, म्हणजे त्यांनी काम केले नाही असं म्हणावं लागेल ना? मग त्याबद्दल चिंतन भारतीय जनता पार्टी करेल. ते वरिष्ठाकडे त्यांच्याकडे होतील, आमच्या वरिष्ठाकडे कळवतील की कोणी काम नाही केलं. कारण बीडमध्ये सुद्धा राष्ट्रवादीचे बरेच आमदार आहेत. धनंजय मुंडे साहेबांना या बाबतीत अधिक योग्य पद्धतीने माहित आहे. पंकजाताईची सीट सुद्धा येणार होती, बजरंग सोनवणेची सीट येणार नव्हती. कारण बजरंग सोनवणेने ज्या पद्धतीनं तिथं अँटी कंपल्सरी करण्याचा प्रयत्न केला, अजून त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी खोटे नाटे व्हिडिओ फिरवले, आणखी ते धनंजय मुंडे साहेबांना त्या ठिकाणी बदनाम करण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा शेवटपर्यंत त्यामध्ये ट्विस्ट होतं. नंतर मतमोजणी रोखली, मग काय काय केलं. त्याच्यामुळे इथं पण कोणी पक्षातल्या लोकांनी काम केलं की नाही, मित्रपक्षातल्या लोकांनी काम केलं की नाही, पंकजाताईला कोणाचा फटका बसला हे माझ्यापेक्षा अधिक धनंजय मुंडे साहेब सांगू शकतात. आणि मला माहित आहे परवाच्या मीटिंगमध्ये ते सांगतील. बरं, जाता जाता एक शेवटचा प्रश्न. दादा एनडीएच्या मीटिंगला जाणार आहेत की नाही? कारण आता असं कळतंय की ते जाणार नाहीयेत. नाही जाणार. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्याबरोबर अमोल मिटकरी होते, विधान परिषदेचे आमदार, आणि त्यांनी आता या क्षणी फार गंभीर असे आरोप केलेत, गंभीर मुद्दे मांडलेले आहेत असं आपण म्हणूयात. त्यांनी असं म्हटलेलं आहे की बारामतीच्या जागेच्या संदर्भात इतर आमदारांनी, इतर पक्षाच्या आमदारांनी किंवा इतर पक्षाच्या नेत्यांनी काम करणं अपेक्षित होतं, पण ते तसं झालं नाही. आणि शिरूरच्या बाबतीत देखील असंच घडल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. बघूयात या विषयाला घेऊन आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत काय चिंतन केलं जातंय, पराभवाची जबाबदारी निश्चित केली जाते आहे का.